2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धतीने महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची पूर्ण प्रेस पाहिली नाही, पण साधारणपणे मोबाईलवर जे अपडेट्स येतात त्याच्यावरनं मी साधारणपणे त्यांचा जो स्वर होता किंवा त्यांच्या मनात काय होतं, कदाचित त्यांना जी NDAची मीटिंग दिल्लीत झाली, कारण का विधेयक आलं आणि त्याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. त्यांनी एक गोष्ट सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली की विरोधी पक्ष हा महिला विरोधी आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझा थोडासा अटॅक जरी असेल तरी तो वेगळ्या पद्धतीने करावा, कारण ह्या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणजे तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे एक. त्यावेळीच माननीय मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार होते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यावेळीस चर्चेमध्ये अनेक मतभेद झाले, पण आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं. मागच्या आठवड्यामध्ये या बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या आणि मित्र पक्षाच्या अनेक महिला आपल्या लॉबीमध्ये भेटल्या, कारण का त्या बॅल्कनीमध्ये ही सगळी प्रक्रिया बघायला आल्या होत्या आणि त्यातली प्रत्येक महिला मला म्हणाली की आम्ही आदरणीय पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही निर्णय प्रक्रियेत आलो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक गैरसमज सगळ्यांचाच झालेला आहे आणि मी खूप विनम्रपणे हे बोलू इच्छिते की थोडंसं कन्फ्युजन हे काही लोकांच्या मनात झालेलं दिसतंय मला, आणि हे मी खूप विनम्रपणे म्हणते की ज्या नारी शक्ती वंदन अभियानचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला आहे. मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला. म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या. आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय तर आपण आता 2026 मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली?
त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आणि